नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्यामध्ये 39व्या क्रमांकाचे राष्ट्रीय खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मेघालय या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 39th क्रमांकाच्या नॅशनल गेम्सचं या ठिकाणी ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? UAEने सोशल मीडिया वापरासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष निश्चित केली आहे? तसेच AI आधारित वय पडताळणी प्रणाली लागू केलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी जे काही एज लिमिटेशन आहे ते 15 वर्ष या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एक पॉईंट लिहून घ्या. 15 वर्षाखालील मुलांना वैयक्तिक सोशल मीडिया खाती तयार करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी कायद्याने मनाई आहे. म्हणजेच ते सामग्री पोस्ट करू शकत नाहीत, टिप्पणी करू शकत नाहीत, साहित्य शेअर करू शकत नाहीत किंवा सार्वजनिक गटांमध्ये सामील देखील होऊ शकत नाहीत. अंडर 15 एजवाल्या स्टुडंट्ससाठी किंवा जे काही या ठिकाणी चिल्ड्रन्स असतात त्यांच्यासाठी हा या ठिकाणी लागू असणारे कायदा. तर पर्याय क्रमांक डी 15 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. UAEने सोशल मीडिया वापरासाठी किमान वयोमर्यादा 15 वर्ष निश्चित केलेली आहे. UAE फुल फॉर्म युनायटेड अरब एमिरेट्स, संयुक्त अरब अमिराती मराठीमध्ये म्हणता येईल. राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहन, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम आणि राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून लिहून घ्या. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजेच काय? नॅशनल स्टॅटिस्टिक्स कमिशन म्हटलं तरी काय हरकत नाही. याच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर सायबल चट्टोपाध्याय असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर सायबल चट्टोपाध्याय असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख बनलेत व्हाईस ॲडमिरल अजय कोचर. DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे राजेश कुमार सिंग यांना. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रवींद्र घुगे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ज्याला आपण बोलतो CBSE त्याचे नवीन अध्यक्ष बनलेत लोखंडे प्रशांत सीताराम. 81 क्रमांकाच्या UN महासभेचे अध्यक्ष बनलेत खलीलुल रहमान. जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत नीलकंठ मिश्रा. हवाई दलाचे उपप्रमुख असणार आहेत 1 जुलैपासून आशुतोष दीक्षित. नवीन लष्कर प्रमुख बनलेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. भारतीय सामान्य विमा महामंडळाच्या अध्यक्षपदी हितेश जोशी. तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सायबल चट्टोपाध्याय असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा पहिला मध्य आशियाई सदस्य देश कोणता बनलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उझबेकिस्तान नावाचा देश आहे तो या ठिकाणी ऑफिशियली 10व्या नंबरचा मेंबर कंट्री, अधिकृतपणे 10व्या नंबरचा सदस्य बनलेला आहे. कोण? उझबेकिस्तान. कशाचा? तर न्यू डेव्हलपमेंट बँकेचा. ही जी काही NDB आहे न्यू डेव्हलपमेंट बँक, याचा मागचा उद्देश काय? तर विकसनशील अर्थव्यवस्थांमधील पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाला निधी पुरवणे हे या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँकेचा मागचा मेन पर्पज आहे, उद्दिष्ट आहे. तर याच बँकेचे या ठिकाणी 10व्या क्रमांकाचे ऑफिशियली या ठिकाणी मेंबर कंट्री बनलेला आहे उझबेकिस्तान देश. न्यू डेव्हलपमेंट बँक, नवीन विकास बँक, स्थापना 2014 मध्ये. वर्तमानमधील अध्यक्ष आहेत दिल्मा रौसैफ. या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करण्यात आली आहे ब्रिक्स गटाकडून आणि मुख्यालय आहे NDBचं शांघाय चीन या ठिकाणी. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, कोणते विद्यापीठ QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT दिल्ली. लक्षात घ्या, भारतीय विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये 1 नंबरला आहे IIT दिल्ली, 2 नंबरला आहे IIT बॉम्बे,
3 नंबरला आहे IIT मद्रास, तर 4 नंबरला आहे IIT खरगपूर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे जे काही QS जागतिक क्रमवारी आहे 2027 ची, त्याच्यामध्ये जगातील अव्वल विद्यापीठांमध्ये 13 IIT सह 52 भारतीय संस्थांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी माझा हा मोबाईल नंबर सर्वांनी या ठिकाणी मोबाईलमध्ये सेव्ह करा. 96 730 58 600 बरोबर. आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही PDF पाहिजे आहे, मला फक्त व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका किंवा या ठिकाणी QR कोड स्कॅनर पाठवा म्हणून मेसेज टाका. मी तुम्हाला पाठवतो. QR कोडवरती तुम्हाला 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला या ठिकाणी पाठवायचा आहे. मी तुम्हाला नवीन व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करतो आणि 1 जुलैला तुम्हाला 1 जानेवारी 2026 ते या ठिकाणी जून 2026 पर्यंत पूर्ण 6 महिन्याची PDF तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढून घेऊ शकता. प्रश्न आहे QS जागतिक क्रमवारी बद्दल बरोबर, ज्याच्यामध्ये 1 नंबरला तर आपण पाहिलं IIT दिल्ली आहे, 2 नंबरला IIT मुंबई आहे, 3 नंबरला IIT मद्रास आहे. परंतु यांची जागतिक क्रमवारीमध्ये रँकिंग किती आहे, तर दिल्लीची आहे 118वी, म्हणजे IIT दिल्लीची 118वी, IIT बॉम्बेची 134वी, IIT मद्रासची 170वी. बर, याच रँकिंगमध्ये टॉप 10 QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये 1 नंबरला कोण आहे, मासाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, या ठिकाणी याचा 1 नंबर आहे. 2 नंबरला आहे इम्पेरियल कॉलेज लंडन, 3 नंबरला आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, 4 नंबरला आहे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, दरवर्षी जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 20 जूनला, म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी या ठिकाणी जागतिक निर्वासित दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवसाचा मागचा उद्देश काय, तर संघर्ष, हिंसाचार आणि छळामुळे स्वतःचे घर सोडून पळून जाण्यास भाग पडलेल्या जगातील लाखो निर्वासितांच्या धाडसाचा सन्मान करणे आणि त्यांच्या अधिकारांविषयी जागृती निर्माण करणे, या उद्देशाने दरवर्षी 20 जूनला जागतिक निर्वासित दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या देशांतर्गत भारतीय दगडांनी बांधलेले पहिले पारंपरिक हिंदू मंदिर उभारले जाणार आहे. तर पर्याय क्रमांक C, फ्रान्स, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फ्रान्स देशाच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियन स्टोन्सने, भारतीय दगडांनी बांधलेले पहिले पारंपरिक हिंदू मंदिर उभारले जाणार आहे. BAPS द्वारे बांधलेले हे मंदिर असणार आहे. भारतामध्ये तयार केलेल्या कलाकुसरींच्या दगडांचा वापर करून उभारण्यात आले असून फ्रेंच गव्हर्नमेंटने ते जागेवरच अत्यंत काळजीपूर्वक एकत्र जोडलेले आहेत. या ठिकाणी BAPS ही जी काही संस्था आहे याचा फुल फॉर्म लिहून घ्या. बोचासवानी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था, ज्याचे संस्थापक होते शास्त्रीजी महाराज आणि स्थापना झाली होती 5 जून 1907 ला. क्लिअर. तर फ्रान्स देशाच्या अंतर्गत भारतीय दगडांनी बांधलेले पहिले पारंपरिक हिंदू मंदिर उभारले जाणार आहे. फ्रान्स. अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत फ्रँकोइस बायरो, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, 26वी वरिष्ठ आशियाई तलवारबाजी स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, दिल्ली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 26व्या क्रमांकाची वरिष्ठ आशियाई तलवारबाजी स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे. पॉइंट लिहून घ्या. ही स्पर्धा भारतीय भूमीवर प्रथमच आयोजित केली जात असून यामध्ये 30 पेक्षा अधिक देशांतील 400 पेक्षा अधिक अव्वल दर्जाचे खेळाडू याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, इस्रोची नवीन
उष्णता प्रणाली लुनार लँडरचे कार्य किती काळ वाढवू शकते? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, या ठिकाणी 200 दिवसांनी वाढवू शकते. याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. चंद्रयान 3चा विक्रम लँडर केवळ एका चंद्र दिवसासाठी म्हणजेच पृथ्वीच्या सुमारे 14 दिवसांइतका काळ कार्यरत होता, कारण सूर्यप्रकाश नसताना चंद्र रात्रीच्या वेळी तापमान उणे म्हणजे -129 ते उणे 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरतं. या कडाक्याच्या थंडीमुळे लँडरचे इलेक्ट्रॉनिक्स निकामी होतात. ही समस्या सोडवण्यासाठी इस्रोने परमाणु ऊर्जा विभागासोबत हातमिळवणी करून प्रगत कृत्रिम उष्णता विकसित केली आहे. हे हीटर अत्यंत कमी तापमानातही लँडरच्या उपकरणांचे रक्षण करतील, ज्यामुळे लँडर एकापेक्षा जास्त चंद्र दिवस आणि रात्रीच्या चक्रातून जाऊन तब्बल 100 ते 200 दिवस चंद्रावर सक्रिय राहू शकेल. एवढी त्याची आता कॅपॅबिलिटी वाढण्यास मदत होणार आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी जाबिल या कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधा आणि निर्यात केंद्रित डेटा सेंटर इकोसिस्टमचे उद्घाटन केलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी, पुण्यामध्ये हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा भव्य प्रकल्प महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स आणि AI हार्डवेअरच्या निर्मितीला मोठी चालना देईल. उत्पादन काय काय होणार आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत? या प्रकल्पामध्ये 5G तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, हाय एंड नेटवर्किंग गिअर्स आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या जटिल भागांचे उत्पादन या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच 15 देशांनी स्वीकारलेल्या मोम्बासा जाहीरनाम्याचा उद्देश कोणत्या समस्येचा सामना करणे हा आहे? तर पर्याय क्रमांक सी, बेकायदेशीर मासेमारी, ज्याला म्हणता येईल इल्लीगल फिशिंग. बरोबर, एक पॉइंट लिहून घ्या. आफ्रिका, आशिया, युरोप, कॅरेबियन आणि पॅसिफिक मधील 15 देशांनी अवैध, अघोषित आणि अनियंत्रित मासेमारी विरुद्धच्या जे काय जागतिक प्रयत्न आहेत त्यांना या ठिकाणी बळकटी देण्यासाठी मोम्बासा जाहीरनामा या ठिकाणी स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न, जवळपास एका शतकांनंतर, लक्षात घ्या दशकांनंतर नाही, एका शतकांनंतर कोणता रेल्वे प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, कादियान बियास रेल्वे लाईन ही या ठिकाणी पुनरुज्जीवित या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शेवटचा प्रश्न, एक्झरसाइज खान क्वेस्ट म्हणजेच खान क्वेस्ट नावाची जी काही एक्झरसाइज आहे, व्यायाम आहे 2026, कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, मंगोलिया देशाच्या अंतर्गत उलान बातार या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी शांतता मोहिमेच्या सरावाची ही 23व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. आजपासून म्हणजेच 20 जून 2026 पासून 3 जुलै 2026 पर्यंत ही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली एक्झरसाइज आहे. उलान बातार मंगोलिया या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कशाशी भाषिणी या ठिकाणी संबंधित आहे? अंतराळ तंत्रज्ञान, भाषा भाषांतर AI, संरक्षण तंत्रज्ञान की कृषी तंत्रज्ञान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी जाता जाता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे जानेवारी 2026 ते जून 2026, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही PDF घेण्याचा प्रयत्न करा. PDF ची किंमत फक्त 99 रुपये आहे, परंतु या 99च्या PDF मुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झाम मध्ये निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे. तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला 96730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करून ठेवतो आणि आपली PDF 1 जुलै 2026ला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे.